मराठी उद्योजक व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय काळाची गरज मंडळी या ठिकाणी पाहू शकता। आठवडी बाजार पालातील सेव चिवडा भजे जिलेबी आणि खवयांची गर्दी। राम राम हो, कसे चव एकच नंबर यावंच लागते मंडळी पाहू शकता। या ठिकाणी पॅटीस सुद्धा गरम गरम काढायला चालू आहेत आणि हे आहेत तरुण उद्योजक व्यावसायिक। ताजे आणि खमंग पॅटीस कशा प्रकारे काढले जातात या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात मंडळी। दाखवण्याबरोबरच खाण्याचाही आनंद घेऊयात। मालक राम राम, काय खाऊ घालता? बोला काय खायचं? काय टेस्टी अशी खमंग काय खाऊ घालता? सगळं खमंगच आहे आपलं, सगळं खमंग आणि सुंदर तर दिसायला मन तर बघूनच भरायला। खाण्यामध्ये काय भारी लागत? क्वालिटी क्वालिटी मंडळी या ठिकाणी क्वालिटी पाहू शकता। शेव सुद्धा ताजी आणि एकच नंबर, दिसायला सुद्धा तेवढीच भारी चवदार। आणि हा शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक असे दुकानं बाजारामध्ये पाहायला मिळतील। फेमस टेस्टी अशी भेळ, या ठिकाणी भेळ कशी बनवली जाते पाहू शकता। काय काय टाकतात त्याच्यामध्ये मामा भेळमध्ये? मसाला टाकतो, मटकी चिवडा आणि चव मसाले आमचे स्वतःचे मसाले आहेत। तुमच्यासारखा माझा सुद्धा हा एक व्यवसाय आहे। शेतकऱ्यांसाठी हा तयार केलेला मी प्लॅटफॉर्म आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांना घरी बसल्या बसल्या आठवडी बाजार पाहायला मिळतो। नक्कीच मंडळी आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, कारण तरुणांना नवीन नवीन व्यवसायाच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आमचं चॅनल करत असतं। महाराष्ट्रातल्या तरुणाईला काय सांगाल दादा? काहीच न करता काहीतरी केलेलं बरं का चांगला हा व्यवसाय केलेला बरा? चांगला या व्यवसाय केलेला बरं, कोणताही करा, व्यवसाय करा। न लाजता मेहनत करायची जर इच्छा असेल तर कुठंही आणि कसाही पैसा कमवता येतो, तेवढंच आनंदही मिळतो पैशाबरोबर। बरोबर ना? आणि स्वतःला मेहनतीचा खाण्याचा फीलही मिळतो। म्हणजे आरामशीर झोप येते निवांतपणे। नक्कीच यातनं वर्षाला वार्षिक उलाढाल तुमची किती होते? वर्षाला 20 किलो वर्षाला काय कन्फर्म 20 की महिन्याला 20,000 20 किलो कमी सांगता काय तरी? जास्त नाही मंडळी, जरी नाही सांगितलं तरी तरुणाईनं या ठिकाणी पाहू शकता लाखोचा सुद्धा हा बिझनेस होऊ शकतो। आणि 3 लाख रुपयाचा बाजार आहे असं त्यांच्या शेजाऱ्यांचं म्हणणं आहे। अशी मेहनत करणारापर्यंत इन्कम टॅक्सवाले येत नसतात। ही प्रचंड मेहनत आणि शक्ती, जिद्द आणि चिकाटी आहे। त्याचबरोबर मामू त्यांचे शेजारी आहेत। मामू नमस्ते, क्या बोलते पब्लिक? मजे में पब्लिक, ये हर माल का धंधा है हमारा। हर माल कितने में? 10 रुपया 20 रुपया हर माल बेचेंगे पर मेहनत का खाएंगे। ज्यांचे शेजारी सुद्धा खंबीर चांगले असतात त्यांचा व्यवसाय सुद्धा चांगला असतो। आपला परिसर आणि आपली मैत्री कशावर डिपेंड असते मंडळी? तर आपल्या व्यवसायावर असते। राम राम हो, खारी तोस डझनवर आणून किलोवर विकता का किलोवर डझन विकता? किलोवर विकतात, घाटा करतो घाटा। कशी विकतात, कशी आणतात? 1000 रुपयाचा माल आणतात 1000 रुपये बनवायचे, असं धंदा आहे। असं कसं शक्य आहे? हो ना, असं शक्य आहे। त्यांना विचारा, त्या पावाला एकच आहे त्यांना। मार्केटमध्ये जर ग्राहकांची गर्दी नसेल तर नुकसानही होतो। थोडक्यात त्यांचा म्हणण्याचा उद्देश हा आहे। बरोबर आहे? बरोबर आहे। कधी फायदा तर कधी तोटा। एक लहानपणी शेर आठवत होता, म्हणत होते गॅमेजनचा धंदा करावा, पण पावाचा धंदा करू नका। गॅमेजन खाऊन कोणाला मारता? नाही नाही, असे एकच 10 रुपयाला पडी, 10 रुपयाला पडी। अच्छा, म्हणजे विक्री करून। हा हा, मंडळी, अवली याचा व्यवसाय, स्वतःचा बिझनेस आणि परिस्थिती
प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी असते, समजून घेण्याची बुद्धी जर भारी असेल तर कशा प्रकारे समजून घेऊ शकतो. हो बरोबर आहे. कुठं तुमचं आमचं भांडण होऊन कोर्टाला जायचंय, नाही 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 काय घेणं नाही. नाही, दोघं भेटा. मस्तपैकी सुंदर असा पॅटीस खाऊन आपलं वाटायला लागायचं. हो, हो, हो. द्या त्यांना एक प्लेट. अर्धा किलो मिरची.